सत्या डॉक्टर तपासा पटकन काय झालंय बघा. डॉक्टर तुमचं हे बीपी प्रचंड शूट झालेलं आहे. बरं झालं मला लवकर घेऊन आलात. म्हणूनच डॉक्टर तुम्हाला फोन करत होते. पहिलाच फोन उचलला असता तर असं उचलून आणावं लागलं नसतं. त्यांना आता झोपू द्या. आधीच्या गोळ्या ज्या सुरू आहेत त्या चालू असू द्या. ओके डॉक्टर तुम्ही जरा बाहेर थांबा, मी लगेच येतो. सॉरी डॉक्टर, ते जरा अर्जंट होतं ना, त्यामुळे तुम्हाला असंच उचलून आणलं. ओके. सत्या तुला फोन उचलायला काय झालं होतं रे? बघतोस नाही तर काय परिस्थिती आली. वेळेत नसताच उचलला फोन तर काय झालं असतं आज आईचं. वाघमारे माफ करा, ते फालतू कामात जरा जास्तच गुंतलो होतो. वाघमारे अहो परत असं होणार नाही कधीच, खरंच नाही होणार. सत्या दुसरा पॉइंट पण मी काय म्हणतोय, आईंना आता जरा आराम करू दे. अहो वाघमारे तुम्ही आत थांबा की आईंजवळ. बलमा येईलच एवढ्यात, तो डॉक्टरांना सोडायला गेलाय ना. सत्या सॉरी, मी आज जरा लयच रागानं बोलले तुझ्याशी. मी ना लय घाबरले होते. अरे मला कळलंच नाही काय बोलू आणि कसं बोलू ते. अहो वाघमारे हे बघा, अहो तुम्ही माझ्यावर वरडला ना तर राग नाही येणार मला, पण त्यासाठी जर सॉरी म्हणणार असेल ना तर मात्र राग येईल बघा. हो वाघमारे, चूक माझी पण होतीच की. मी बी टाइमवर फोन उचलायला पाहिजे होता. अशी सिच्युएशन होती आणि मी फोन उचलला नाही, त्यामुळे तुम्हाला पूर्ण हक्क आहे माझ्यावर वरडायचा. आणि असं एकदा नाही, जेव्हा कधी तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही माझ्यावर वरडू शकता. असं किती वेळा वरडणार आहे मी तुझ्यावर? आयुष्यभर. का आयुष्यभर कशाला वरडेन मी? अहो वाघमारे मॅडम तुम्ही बिंदास आयुष्यभर ओरडू शकता त्याच्यावर, तरी तुम्हाला उलट काय बोलणार नाही. गप गुमान ऐकून घेईल तुमचं. म्हणजे माझं कशाला ऐकून घेईल? अहो वाघमारे मॅडम तुम्ही याच्या आयुष्यात आल्यापासून लय पेशन्स वाढलेत त्याचे. तुम्ही 2 दिवस नव्हता तर एवढा बेचैन. ए सत्या, अरे तोंड कशाला दाबतोयस त्याचं? अहो काय नाही, हे जी काही तर फालतू बडबड सुरू असते, त्याला फक्त एवढंच म्हणायचं होतं की मी हल्ली जास्त घरी जात नाही आणि कामात असतो. कुठलं कामात? अहो तुम्ही गेल्यापासून कामात लक्ष नाही. तोड बंद ठेव जरा, तोड बंद. अरे काय चाललंय तुमचं? मला तर काहीच कळण झालंय. कशाला एवढं दंगा घालताय? अहो काय नाही, यो ना अशीच बडबड करत असतोय बघा. ह्याच्या म्हणण्यात काही बी पॉइंट नाही. यो मी घरी जात नाही ना म्हणून फक्त कंप्लेंट करायला येऊ तुमच्याकडे. नाही 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 नाही, माझी तक्रार लय वेगळी आहे. आज तर ह्यानं कहरच केला. मी सकाळी उठवायला गेलो बरं का, तर तुम्ही समजून माझ्या अंगावर. चल तू चल 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 गाडी घे. बलमा आता तुझा कार्यक्रम फिक्स करून टाके ना, तोड मन ठेव. चला वाघमारे येतो.
काळजी घ्यायची आणि स्वतःची बी. हा. आई आता वाटतंय का ग बरं? होय बरं आहे. काय ग असा अचानक कसा बीपी वाढला तुझा? गोळ्या तर सगळ्या वेळेवर घेत होतीस ना तू. अमरे अगं दुपारी का नाही त्याची जेवण बी व्यवस्थित जेवाय पाहिजे ना. नुसत्या गोळ्या खाऊन काही उपयोग आहे का? त्यात तुझी आई एवढी हट्टी. तिला म्हणलं होतं तरी जेवण येळेवर जेव आणि गोळ्या खा, पण नाही ऐकलंच नाही बिचारीनी. काय ऐकत नाहीस गाई? अगं तू गोळ्या वेळेवर नाही घेतल्या, जेवली नाहीस वेळेवर, तर त्रास कुणाला होणार आहे? तुलाच होणार आहे ना. आमच्यासाठी नाही, निदान तुझ्या स्वतःसाठी तरी ऐका ग सगळं. अमरे अगं माझी काहीच चूक नव्हती. दुपारी ते जेवण नाहीच तिने येळेवर केलेलं आणि गोळ्या बी येळेवर घेतलेल्या नाही, त्या उशिरा घेतल्या त्या. आमरे मला तर वाटतंय का नाही तिने गोळ्या घेतल्याच नसतिल्या म्हणून तर तिचं बीपी शॉर्ट झालं. आई अगं अशी वागलीस तर कशी बरी होणार लवकर? तुला काय झालं तर आमचा जीव टांगणीला लागतो. हा तुझ्याशिवाय कोण आहे ग आमचं? मंजू तुमच्या दोघींच्या बी डोळ्यात पाणी नाही बघू शकत मी. मी इथून पुढे घेईन माझी काळजी. नाही वागणार असं पण. आमरे सत्या तुझी एक गोष्ट लक्षात आली का? काय? तिसरा पण पॉइंट भावा मीच जिंकलो. हे का बस, तू तिसरा पॉइंट अजून सांगितलेलाच नाही. तेच तर, ते सांगायच्या आधी हरलास तू. थांबव, गाडी थांबव. असं कसं हारलो? काय होतं सांग तिसरं चॅलेंज? बुडको इच्छा. तिसरं चॅलेंज हेच होतं भावा, आपलं ज्याच्यावर प्रेम आहे त्याला आपल्या मनातली गोष्ट कळली तर काय होईल याची भीती वाटणं. आणि मग अशी वाघमाऱ्यांना मी सांगायला गेलो तर लगेच शायनिंग मारत माझं तोंड दाबलंस का? कारण तुला भीती वाटली. तुझ्या मनातली गोष्ट वाघमाऱ्यांना कळलं तर काय होईल हे सुद्धा एक लवेरियाचं प्रमुख लक्षण आहे. आणि तुला लवेरिया झाला हे मान्य कर. हे का बस, असं काय नाही. माझ्या जर मनातच काय नसेल तर मग मला कसली भीती? अल्लू बाजू पिल्लू ती मनात काय नाही हो, मनात काय नाही हो. भावा तुझा जिगरीत दोस्त आहे मी. तुझ्या कपाळाची रेख जरी हल्ली तरी मला कळतं तुझ्या मनात काय चाललंय ती. तू किती जरी काय जरी म्हणलास तरी तुझं वाघमाऱ्यांवर प्रेम आहे. नसतर माझं तोंड का दाबलं असतंस? हे ना, हे सगळं खोटं आहे. यातलं काही बी खरं नाही. हे सगळे ना तुझ्या मनाची खेळ आहेत, मनाची. माझ्या मनातलं खेळायचं. वाघमाऱ्यांवर प्रेम असल्याची कबुली तू तुझ्या स्वतःच्या तोंडानं दिशील. मी स्वतः चल केलं तुझं चॅलेंज ऍक्सेप्ट. आणि यावेळी ना हारायला तयार राहतो. हरणं माझ्या आयुष्यातच नाही, जन्मताच मी जिंकणं घेऊन आलोय. इथं असं कपाळामध्ये जिंक न लिहून आलतो. बघ आता काय झालं, आमच्या आईनं लहानपणी जरा आंघोळ घालताना तेल जास्त लावलं चुरून, त्यामुळे ते गेलं. नाहीतर इथं जिंक न असतं, कळलं? थांबा. आपल्याकडे पहिल्यांदा आलाय तो, नवीन आहे. यथोचित पाहुणचार झाला पाहिजे. पाहुणचार फिर से शुरू करेंगे. थांब. काय रे सांग, तुझ्यासारखे अजून कोण कोण आहेत? सांग लवकर नाव त्यांची. त्या जाधव साहेबाला कोण माहिती पुरवते रे? सांग लवकर. आणि आता तरी मला अपेक्षा आहे की तू काहीतरी खबर आणली असशील. साहेब खबर नाही,
डायरेक्ट पुरावेच आणलेत. पुरावा? हे बघ साहेब, मला नाही माहित कोण कॉन्टॅक्ट मध्ये त्यांच्या, खरंच नाही मला माहित. पाहुणचार कमी पडतोय, आणखी हवा पाहुणचार. बघ, तुला शेवटचं सांगतो, तुझ्यासोबत कोण कोण आहेत त्यांची नावं सांग, तुला ताबडतोब सोडतो मी. इथून सुटलास की थेट सातारा सोडायचं, आपला जीव वाचवायचं बघायचं. सातारा कसा सोडायचा? हा माझं कुटुंब आहे. माहितीये, आई वडील आहेत घरी, कॅम्पात राहतोस, आई वडील, 2 भाऊ, 1 बहीण. बघ आता, सातारा सोडायचे की जग सोडायचे? मी सातारा सोडतो, पण माझ्या कुटुंबाला काय करू नका, माझ्या कुटुंबावर वाचपा नका काढू. मी सातारा सोडतो. कौतुक कौतुक केवळ कौतुक. पंकज, हा ज्यांची ज्यांची नावं सांगेल त्यांना बोलवून घ्या, त्यांना शोधून त्यांचाही करायला हवा पाहुणचार. हा पाहुणचार संपला. सोडा की नका नका पाहू बाई माग वळून. वा, काय सुंदर चित्र काढलंय हो पप्पा. दोघं मस्त किनाऱ्यावर बसलेत, सूर्यास्ताकडे बघत. असं वाटतंय की आता सूर्यास्त होईल, कडक अंधार होईल, आणि त्याच अंधारातून उद्याचं सूर्य उगवल एक नवीन आशा घेऊन, आणि या दोघांच्या बी आयुष्याची एक नवीन सुरुवात होईल. खरंच पप्पा, लईच कमाल काढले बघाय चित्र. सत्या, मोर पंखात रंगांची गुंतागुंत असूनही त्या इतकं अप्रतिम सौंदर्य फक्त त्याच्यातच असतं. आपल्या आयुष्याचंही असंच आहे. सुख, दुःख, प्रेम, द्वेष, आपुलकी अशा अनेक धाग्यांची गुंतागुंत असूनही आयुष्य सुंदरच असतं. फक्त जीवनात वेगवेगळे रंग भरून मनसोक्त जगण्याची कला अवगत असली पाहिजे. काय झालं, असं का बघताय? कसं आहे सत्या, एखाद्या चित्राचा एवढा खोलवर अर्थ कधी कळतो माहिती? कधी? माणूस जेव्हा एखाद्याच्या प्रेमात अकंठ बुडालेला असतो ना, तेव्हा. बलमा, तात्या साहेबांसमोर जरा गप राहा, उगाच आपल्या चॅलेंजचा विषय काढू नकोस. बाबा बस का, माझा विश्वास नाही का तुझा? या बाबतीत अजिबात विश्वास नाही तुझ्यावर. तुला कोणतर दिसलं ना की नुसता ऊच जातोय, म्हणून तुला सांगायला लागलोय. तू ना फक्त तात्या साहेबांसमोर बोलून दाखव, नाही तुला पोत्यात घालून हाणला ना तर नाव सत्या सांगणार नाही. यार, ह्याच्यावर दाता काढायला काय झालंय? अरे तात्यासमोर विषय काढायला तुझं तुला तर कळलं पाहिजे नक्की काय विषय चालू आहे ती. सगळं कळतंय मला, लय शहाणपणा करू नको. चल. बरं बाबा, ठीक आहे. सत्या, लय दिवस झालं पप्पाच्या टपरीवर चहा नाही पिलो, जरा चहा पिऊन जाऊ काय? थांब. अरे बलमा शेठ, या या या, स्वागत आहे आपलं. बोला, काय सेवा करू? पाहिले दुखतेत, जरा दाबून देतो का? नाही, अजिबात नाही. मग कशाला एवढा आवड मारतो? काय करू बलमा शेठ? चहा दे मस्तपैकी कडक 2.
सत्या दादा, अरे काय म्हणतोस, कसा आहेस? ए मस्त आहे भावा, तू कसा आहेस? मी निवांत, आपलं चाललंय व्यवस्थित. टँगो, अरे सत्या दादाला चहा दे की. हा तर पप्या, मला चहा नाही वय, नाही राहून दे, चहा तुझा पेत नसतो. दादा नाही थांब, काय नाराज होता का नाही दादा? तुझ्यासाठी स्पेशल आहे की बघा. गंमत केली भावा तुझी मी. सत्या, एवढं काय वाकून बघतो रे? अरे तुझीच बायको आहे, जाऊन भेट बिंदास. काय रे पप्या? हा ए असं काय नाही, मी आपलं सहजच बघत होतो. हा सत्यदा, असं सहज कोणी बघत नसतं, ते पण पोलीस स्टेशन मध्ये होय. हा, पोलीस स्टेशन मध्ये वाकून एक तर चोर बघतो, नाहीतर त्याच्या मनात तरी चोरी असते. काय रे? लाखात एक गोष्ट बोललाय बघा बालमा शेठ तुम्ही. लाखात नाही, आपण करोडात एक गोष्ट बोलतो. ए करोडोची गोष्ट काय, चोरबीर नाही माझ्या मनात. चोर नाही तर कोणाला शिरजोर आहेस का तू? तू कन्फर्म प्रेमाची चोरी केलीस भावा. आपल्या लाडक्या व्यक्तीला असं चोरून चोरून बघतोय. काय रे बाप्या? हा बरोबर. काय बरोबर? ए पालमा ग बस. आणि तुम्ही बी कशाला याच्या नादाला लागताय रे? असं होय, मग तुझ्यात हिंमत असेल तर जाऊन भेट ना वाघमाऱ्यांना, सांग तुझ्या मनातलं. काय रे बाप्या? बरोबर आहे. अरे पण मनात काय असेल तर सांगणार ना, का उगाच जाऊन बोलत बसू? मग तुझ्या मनात त्यांच्याबद्दल काहीच नाही हे तरी जाऊन सांग त्यांना, म्हणजे त्यांचा तरी गैरसमज दूर होईल. काय बाप्या? बरोबर आहे. हे काय बरोबर आहे? मनात असेल तर सांग, नसेल तर सांग, म्हणजे काय बी काय गरज नाही. म्हणजे तुझ्या मनात काहीतरी आहे. चोराच्या मनात चालणं, दाल में कुछ काला है. तुम्ही असं ऐकणार नाही. थांबा, येतो आज तुम्ही. मॅडम, जाधव साहेब कुठे आहे? तू जाधव साहेब आहेत. काय झालंय? अहो मी सगळं त्यांना सांगतो, पहिले तुम्ही इथं बोलवा. हे बघा, शांत व्हा, मला सांगा काय झालंय, मी बोलवते त्यांना. अहो मॅडम, मी तुम्हाला किती वेळा सांगू, पहिले तुम्ही त्यांना इथं बोलवा बरं. हे बघा, बसा तुम्ही, मी बोलवते. आले जाधव साहेब. काय झालं? जाधव साहेब, मी आबूचा भाऊ. ओळखतो मी तुला. आबू कुठे आहे आणि एवढा पॅनिक का झालायस? अहो जाधव साहेब, काल रातच्यानं त्याला फोन लावते, फोनच उचलं ना. त्यो त्याच्या घरी गेलो, सकाळी तर घराला कुलूप. शेजारचे म्हणतात तो रात्रीच गेलाय फॅमिलीला घेऊन. अहो मला खूप भीती वाटते, लय टेन्शन आले. तुम्ही जरा शांत व्हा. काळे, यांना पाणी आणून द्या. आणि काय झालं नीट सांगा. वाघमारे तक्रार लिहून घ्या. नाव सांगा तुमचं. हे बघ, काही काळजी करू नकोस. हा, आम्ही त्याला शोधून काढू. तुम्ही निश्चिंत राहा, सुखरूप असेल तो. सर, आबू मला म्हणला की मागं पुढं असं काय झालं ना की जाधव सरांना येऊन भेट, म्हणून मी तुमच्याकडे आलो. चांगलं केलंस. इकडे हे बघ, काही काळजी करू नकोस. बघ, काही झालं तरी आम्ही त्याला शोधून काढू. हा, गोरपडे, याला घरी सोडून या. आणि आम्हाला काही समजलं तर मी फोन करीन. ठीक आहे? चालतंय. ये. रणविजय. येस सर. लिसन केअरफुली. काहीही करा पण आबूला शोधून काढा. सगळी यंत्रणा कामाला लावा. ठीक आहे? शुअर सर. वाघमारे, FIR कॉपी द्या. 2700. वाघमारे, आपण लाईट बिल भरणार आहोत. मी FIR ची कॉपी मागितली, लाईट बिल नाही. सर हे घ्या. सॉरी. FIR ची कॉपीच आहे ना? हा सर.
सत्या हिता आला आणि मला न भेटता का जातोय? सर 1 मिनिट हा.